नमस्कार. शामराव मोकाशी. आणि महाराष्ट्रात बेकायदेशीर चालणारे बाईक टॅक्सी कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावरती कारवाई होणार. कुठलीही परवानगी दिलेली नाही. खाली हे नेते लोकच खाली बोंबाबोंब करून टाकतात. कुठलं काही करत नाहीत. आतापर्यंत 4 वेळ पकडायचे आदेश काढलेले आहेत. एक वेळ दहिसरच्या आरटीओने जरा चांगल्या पकडल्या होत्या गाड्या, पण पुन्हा आणखीन आता ही तीव्र मोहीम राहणार आहे. आणि ही गाडी पकडली ना, पोर्टलचा विषय सोडूनच द्या, तो बेकायदेशीरच आहे, माफी आहे, आधुनिक तंत्रज्ञानावरती लोकांना गुमराह करणारा आहे. शासनानं कुणाला बाईक टॅक्सीची परवानगी दिलेली नाही. आणि आता हे रोखणं जनतेच्या बी हातात आहे की जनतेनं प्रवासच त्या बाईक टॅक्सीनं केला न पाहिजे. त्यांचं काय आहे हो, ह्यांना लायसन बिल्ला लागतो हे लक्षात ठेवा. अजून महाराष्ट्रात कुणालाही लायसन बिल्ला दिलेला नाही टू व्हीलरचा. टू व्हीलर ई बाईक आहे ही. ई बाईकला अजून कुठलीही परमिशन दिलेली नाही. शिवाय ई बाईकचं कुठलंही वर्गीकरण केलेलं नाही. म्हणजे ह्याच्यात 3 प्रकारे वर्गीकरण शासनाला करावं लागेल जर बाईक टॅक्सी चालू करायची म्हणलं तर. एक प्रायव्हेट बाईक म्हणून, दुसरं ज्या पोर्टलला काही डिलेवरी बॉयच्या गाड्या जोडलेल्या आहेत त्याचं एक माल वाहतूक बाईक म्हणून, आणि तुम्हाला एकल प्रवासी मीटरवाली बाईक म्हणजे त्याला मीटर बी लावावं लागेल. असं कुठलंही काहीही केलेलं नाही. फक्त त्यांना तात्पुरती 1 महिन्याची मुदत दिलेली होती. जर तुम्ही तयार करणार असला, चालवणार असला तर हे आमच्या टर्म कंडिशन आहेत. असं कुणीही काय केलेलं नाही. कुणीही प्रवाशांनी बाईक टॅक्सीनं प्रवास करू नका. ही बेकायदेशीरच आहे. आणि आता जी कारवाई होईल त्या बाईक पकडल्या जातील. आणि बाईक पकडली आणि एकदा आरटीओच्या ताब्यात गेली की ती बाईक परत मिळणारसुद्धा नाही. त्याच्यावरती कारवाई होणार. मराठी लोकांनी कुणीही बाईक टॅक्सीनं जोडून तुम्ही म्हणशीला रोजगार नाही म्हणून काहीतरी करत बसशीला तर शासनाचे कायदे हे वेगळे असतात. आणि मग जर ते पकडायला लागले तर पुन्हा तुमची बाईकवरती मोठी कारवाई होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. आणि रिक्षावाल्यांनी सुद्धा मीटरनं व्यवसाय केला पाहिजे. मीटरनं प्रवाशांना इतिस्थळी घेऊन जायला पाहिजे. नुसतं बाईक टॅक्सी ओला कोला उबेर कुबेर करत जर बसला तर मात्र तुमचंही नुकसानच आहे. ह्याच्यात त्या पर्यटक परवान्याच्या गाड्या बी बेकायदेशीरच आहेत बरं का. त्या स्थानिक व्यवसायच करू शकत नाहीत. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि पर्यटक परवान्याच्या गाड्यांना भाडं हे शासन ठरवू शकत नाही. त्याला कायदा करावा लागेल, तो बी केंद्र सरकारनं. हे लक्षात ठेवा. पण निश्चित बाईक टॅक्सीवरती कारवाई होणार. आणि बाईक टॅक्सी कायद्यात जर शासनाला चालू करायची म्हणलं तर त्यांना सगळे नियम करावे लागणार आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. रिक्षा टॅक्सी चालकांनी मीटरनं व्यवसाय करा.